24 India Live News. नमस्कार, 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बघा आजची खास खबर, शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब, शेअर करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. एक लढत सुरू आहे. यात महाराष्ट्रातले म्हणा की देशातले दिग्गज नेते नितीनजी गडकरी हे गल्लोगल्ली फिरून राहिले. तर तुम्हाला एक तरी की आम आदमी पार्टीच्या अध्यक्षांना तुरुंगात टाकलंय. आम आदमी पार्टीचं हेच ध्येय धोरण आहे की ह्या देशातली जी दडपशाही ताकद आहे, दडपशाही सत्ता आहे, त्या सत्तेला बाहेर काढून फेकणे. हे इंडिया अलायन्सचं इलेक्शन आहे आणि इंडिया अलायन्सचा पार्ट या नात्याने आम्ही या इलेक्शन मध्ये सहभागी होत आहे आणि याचपासून एक कॅम्पेन लॉन्च करत आहे. ते कॅम्पेन म्हणजे वोट का जेल का जवाब वोट से, हा कॅम्पेन आम आदमी पार्टी नागपुरात लॉन्च करत आहे. तर पहिले थोडंसं आपण ते कॅम्पेन बोलो भारत माता की जय. अध्यक्ष अजिंक्य कळंब यांचा तुम्हाला आपण सगळ्यांना नमस्कार. इथे आलेले सगळे बोटसे यांनी आमच्या लोकांना तुरुंगात टाकलाय. मागच्या 2 वर्षांपासून एक तथाकथित शराब घोटाळा दिल्लीमध्ये सुरू आहे, त्याची जांच सुरू आहे असे हे लोक म्हणत आहेत. 2 वर्षापासून यांनी 1000पेक्षा जास्त लोक लावून टाकले, अफसर लावून टाकले, 500 वर जास्त रेट केल्या, पण त्यांना आतापर्यंत 1 रुपयाची रिकव्हरी आली नाहीये. अप्रुव्हलच्या बेसिसवर हे लोक केस चालवत आहेत. सगळ्यात आधी त्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षा मंत्री माननीय मनीष सिसोदिया साहेबांना आतमध्ये टाकलं. त्यानंतर त्यांनी संजय सिंग साहेबांना आत टाकलं आणि आता यांची हिंमत इतकी वाढली की त्यांनी माननीय अरविंद केजरीवाल साहेबांना पण आत टाकलंय. कारण पॉलिटिकल आहे आणि आम्ही या पॉलिटिकल लढाईमध्ये सक्षम तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये डोर टू डोर कॅम्पेन करताना दिसेल. या कॅम्पेन मध्ये आम्ही एक मिस कॉल नंबर लॉन्च करताय. हा मिस कॉल नंबर आहे 7070237070. या नंबरवर कोणी पण मिस कॉल करेल म्हणजे आम्ही जाऊ लोकांकडे, आम्ही नमस्कार करू, त्यांना आम्ही सांगू की आम्ही आम आदमी पार्टीकडनं आलो आहे. आम्ही त्यांना सांगू की तुम्हाला काय वाटतं अरविंद केजरीवाल साहेबांना जे तुरुंगात टाकले आहे ते बरोबर आहे का. अगर ते म्हणतील नाही हे चुकीचं आहे तर आम्ही त्यांना म्हणू की यावेळेस आम्ही इंडिया आघाडीसोबत आहे, तुम्ही या नंबरवर मिस कॉल देऊन आम्हाला समर्थन करा. ते म्हणतील की नाही हे बरोबर आहे, आम्ही त्यांना समजून सांगू. हा जसा नंबर आमच्याकडे येईल मिस कॉल, त्यांना आमचा एक व्हॉइस कॉल जाईल, त्यांचा आम्ही धन्यवाद करू. त्यासोबत येणाऱ्या 5 दिवसामध्ये आम्ही त्यांना कि जो बीजेपी इलेक्शन के पहले ही हार रही है. क्यों हार रही है? क्योंकि उन्होंने बाहर से आए हुए कैंडिडेट को, यानी कांग्रेस से आए हुए लोगों को लेके उनको राज्यसभा की टिकट भी दिया और भी टिकट दिया, लोकसभा की टिकट भी दिया. इसका ही मतलब उनको अपने कार्यकर्ता पे, अपने लोगों पे विश्वास नहीं रह गया. ये इनकी फर्स्ट हार है. दूसरी बात, ये जो कैंपेन हम लॉन्च कर रहे हैं, ये ऐसा कैंपेन है, ये ऐसी मशीन है कि ये बीजेपी को पूरा धोखा देगी. बीजेपी सत्ता में रहने लायक नहीं रहेगी. क्योंकि आम आदमी ये सोचता है जब ये 300 पार हुए तो 14 रुपए का आटा 40 रुपए का हुआ, तो अब 400 पार होंगे तो ये 40 रुपए का आटा कितने का होगा, इसका अंदाजा बांधते हुए लोग इनको जरूर धो डालेंगे, ऐसी हमारी अपेक्षा है. और जो इंडिया वो है कैंडिडेट है, वो जो जीतेगा वो हमारे इस कैंपेन की वजह से जीतेगा. आप ये आगे चल के देखेंगे. केजरीवाल साहब बोल रहे थे कि मैं जेल के अंदर से इलेक्शन के लिए काम करूंगा. जी सर. और अभी जो केजरीवाल साहब की क्या स्थिति है जेल के अंदर में, उसका क्या रखरखाव, क्या ख्याल रखा जा रहा है, इसके बारे में कुछ जानकारी होगी तो आप बताइए. केजरीवाल साहब को लोगों से मिलने नहीं दिया जा रहा है, उनको प्रताड़ित किया जा रहा है, उनको टेंशन में लिया जा रहा है, उनको उल्टी सीधी माहिती दिया जा रही है और इस तरीके से उनको जेल प्रशासन उसका सहयोग नहीं कर रहा है जितना करना चाहिए था. अभी हमारे लोग कुछ मिलने गए थे उनको, तो उनको मिलने नहीं दिया गया. तो इससे आप जान सकते हैं कि जब मिलने नहीं दिया गया मतलब गवर्नमेंट उसको छुपा रही है. उसको क्या क्या सुविधा पुराई जा रही है. सर एक मिनिट, या आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे हे कॅम्पेन लॉन्च वरती आहे. तर पहिले थोडंसं जे कॅम्पेन लॉन्च वरती काही कोणाचे प्रश्न असतील तर कृपया पहिले ते विचारावे.
ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद. 24 India Live News.